नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात आहे. या ठिकाणी रणसंग्राम रंगलाय. एकंदरीत आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन, वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन, जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन त्यातील ग्राउंड रिपोर्ट करतोय स्पेशल. तसेच त्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतोय. त्याच माध्यमातून त्या गावातील काय समस्या आहेत नागरिकांचे ते जाणून घेतोय. त्या अनुषंगाने सध्या आज आपण लक्ष्मी देवडी गटातील गुंजेगाव या ठिकाणी आहोत. आपण सध्या पाहतोय हा सोमलिंगेश्वर मंदिर परिसर आहे. या ठिकाणी नुकतीच वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी बैठक झाली, सभा झाली, कॉर्नर सभा झाली, संपन्न झाल्या. त्यानंतर या ठिकाणी काही कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. एकंदरीत काय परिस्थिती या गटामध्ये, लक्ष्मी देवडी गटामध्ये. तर या लक्ष्मी देवडी गटामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळे उमेदवार उभारलेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिभा शिवशरण आहेत, तर भाजपकडून करुणा शिवशरण आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी कोमल ढोबळे साळुंके या देखील उभारले आहेत. एकूण काय वातावरण आहे ते पाहूया. या ठिकाणी नुकतीच वंचित बहुजन आघाडीची सभा संपन्न झालेली आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांचे संवाद साधूया. काय गाव कुठलं तुमचं? उमेदवाराच्या आईचं ते. ठीक आहे, उमेदवाराचे संवाद साधूया आपण नंतर. उमेदवार इथंच आहेत. नमस्कार ताई. त्यांना सांगा. बोला, काय एकंदरीत या ठिकाणी मला येतच नाही पण नाही काय वातावरण आहे, काय चर्चा चालू आहे सध्या तुमच्या? गाव कुठलं? मला नाही जमत. गाव कुठलं? नाही गाव कुठलं? मंगळवेढा. हा, मंगळवेढच आहे का? कुठलं गाव? शांतीनगर. शांतीनगरच आहे हा. काय शांतीनगर मध्ये चर्चा? वंचित आघाडीत. वंचित बहुजन आघाडी. हा, कोण आहे उमेदवार? प्रतिभा शिवसर. होय, त्यांना देणार आहे. हा, होय, बर बर. का हो, का त्यांनाच का बरं? मला जमत नाही. जास्त बोलत नाही. महिलाला असतात कॅमेरा पुढे आल्यानंतर. त्यांना देते नाही बोलते. बोला तुम्ही. मला भी येत नाही जास्त बोलायला. बोलताय लय बोलताय. गप्पा मारताय ना, कसं मारताय गप्पा? कुणाला आवाज सुद्धा ऐकत नाही गप्पा मारायला. हा, आणि गप्पा मारायला आता येत नाही. ताई नमस्ते. एकंदरीत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची कॉर्नर सभा पार पडली. काय सांगाल, काय वातावरण आहे सध्या? तुम्ही गाव कुठलं? मंगळवेढा. मंगळवेढातलं? शांतीनगर. शांतीनगर मध्ये राहताय. काय शांतीनगर मध्ये चर्चा? काय प्रतिभा ताईला निवडून द्यायचं वंचित बहुजन आघाडीकडून. होय, वंचित बहुजन आघाडी का बरं? काय का बरं म्हणजे आमच्याकडे रोड नाही, लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही. निवडून निवडणुकी आले का तेवढे येते, ती निवडून देतून निवडून आले का परत फिरकत बी नाही ती. काय समस्या आहेत का शांतीनगरला? समस्या मस्त लाईटीची आहे, पाण्याची आहे, रोड मेन म्हणजे रोडची समस्या आहे. रोडनं ज्याच्या त्याच्या दारात येऊ सुद्धा देत नाहीत पाऊस पडला का. मग निवडून देऊन तर काय उपयोग आहे? आता ह्या बारीनं वंचित बहुजन आघाडीला द्यायचं निवडून, तिने समस्या सोडवतात. हा, वातावरण आहे. शांतीनगर सगळं त्यांच्या माग आहे. काही म्हणतात की शांतीनगर त्यांच्या माग आहे आणि काय समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी राहणार अशा पद्धतीने म्हणतात. काय दादा इकडे लाजतात कॅमेरा आले की काय सांगता येत नाही, कारण मोठे मोठे नेते सुद्धा या ठिकाणी हे करत असतात. दादा काय झालं? दादा झाले ते. ठीक आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्ते होते. ताई बोला काहीतरी. काय सांगाल? 2 शब्द सांगा. काय सांगणार आहे तुमच्या मनानं? काय वातावरण आहे? तुम्ही शांतीनगर काय? कुठलं गाव? गुंजेगाव का शांतीनगर? शांतीनगर. मंगळवेढा. मग काय चर्चा आहे शांतीनगर? आहे का वंचित बहुजन आघाडीची? आहे की? हा, चर्चा आहे का? आहे चर्चा आहे. येईल का निवडून? हा, येईल की. सगळ्यांनी पाठिंबा दिला तर येणार. तुमचा पाठिंबा आहे? आमचा पाठिंबा आहे म्हणून तर आम्ही त्यांच्या संग फिरतोय ना. आमच्या घरचीच आहेत ते. आमच्या घरचे आमचा पाठिंबा निवडून येणार त्याच पद्धतीने म्हणतात, सांगतात. मग काय म्हणतायत? या ठिकाणी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे खंबीर नेतृत्व आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. बिरा मोठे साहेब काय सांगाल? ज्या गेल्या 8-9 वर्षानंतर ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, या निवडणुकीच्या अनुषंगानं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी उमेदवार उभा आहेत. मी सगळ्या तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की प्रतिभाताई भारत शिवशरण या MA इंग्लिश एवढं पोस्ट ग्रॅज्युएट असणाऱ्या उमेदवार आहेत. त्यांच्याच जोडीला दुसरे उमेदवार माजी प्राचार्य महादेव ढोले सर या ठिकाणी उभे आहेत. असे उमेदवार लोकसभेला सुद्धा मिळत नाहीत.
एवढं सुशिक्षित, एवढं शिकलेलं उमेदवार, परंतु आपल्या कर्मधर्म संयोगानं त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळाले आहेत. आज या जे आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत, प्रस्थापित जवळच उमेदवार आहेत, माझाच भाचा त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, माझा भाऊ नगरपालिकेचा नगरसेवक झाला पाहिजे, माझी बहीण तिथं पंचायत समितीला गेली पाहिजे, ही जी प्रस्थापित लोकांनी जी या ठिकाणी खेळ मांडलाय गोरगरिबाचा, त्याला जर आपल्याला या ठिकाणी फाटा मारायचा असेल, आळा घालायचा असेल, आणि मतदाराला माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला 1500 देतील, पण प्रतिभाताई शिवशरण सारखा उमेदवार, महादेव ढोणे सर सारखा उमेदवार आपल्याला पुन्हा मिळणे शक्य नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपल्याला विचाराला त्या ठिकाणी स्मरून काम करायचं असेल, 1500 रुपये गाढवाची किंमत सुद्धा 10,000 झाली, त्या ठिकाणी बोकडाची किंमत 15,000 झाली, आणि हा माणूस समाजशील माणूस आहे, आणि त्या ठिकाणी एका क्वार्टरला, एका 500ला, 1000ला जर बळी पडत असेल तर त्या ठिकाणी लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या माध्यमातून मी तमाम इथल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, कुणी सांगू अथवा न सांगू, उमेदवार पोचो अथवा न पोचो, परंतु तुम्ही गॅस सिलेंडर समोरील बटन दाबा, आणि त्या ठिकाणी लोकशाही बळकट करण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला एक वेळेस गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून त्या ठिकाणी या दोन्ही उमेदवार विजयी करावं, अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. या ठिकाणी भाजप सारखा बलाढ्य पक्ष देखील आपल्या समोर आहे, काय आव्हान वाटतं? भाजपनं काय केलंय, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पक्षातलं थोडं गडी घेऊन आपला भाजप पक्ष त्या ठिकाणी वाढवायचा प्रयत्न केला, परंतु भाजप गेल्या 10 वर्षामध्ये इतकं खोटा बोलणारा पक्ष जगाच्या पातळीवर कुठला नसेल. अरे शेतकऱ्याला म्हणता 15 लाख रुपये देतो, आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा, हॉस्पिटल त्या ठिकाणी खाजगीकरण करण्याचा त्या ठिकाणी डाव रचला गेलाय त्यांनी. या ठिकाणी महागाईचा तुम्ही बडगा बघा, आणि यापुढं जो चौकात बोलील त्याच्यावर ही भाजप सरकार सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या नादात आहे. या भाजप सरकार ज्या दिवसापासून या सत्तेत आले त्या दिवसापासून सगळ्याची अशी वाताहत होऊन गेलेली आहे. अरे महिलांना 1500 रुपये देऊ नका, तुम्ही चांगलं शिक्षण द्या. मी तर या भाजपला एवढं सांगतो, एवढंच तुमचं चांगलं आहे तर नोकर भरती नाही 14 पासून. आज डीएड बीएड वाल्याला नोकरी नाही, ज्या ठिकाणी संस्था भरते त्या ठिकाणी 50 लाख रुपये रेट आहे. अरे गरीबाचं पोरग शिक्षक सुद्धा बनू शकत नाही, शिपाई बनू शकत नाही, क्लर्क बनू शकत नाही, पोलीस बनू शकत नाही. एवढे या भाजपने या ठिकाणी लोकांची वाताहत करून टाकली आहे. आणि इथं सुद्धा भाजपचा उमेदवार हा प्रस्थापिताच्या आमदारच्या जवळचा उमेदवार आहे. म्हणजे बघा, ह्यांना इतर दुसरा कार्यकर्ता सुद्धा मिळत नाही, गरीबाचा कार्यकर्ता या ठिकाणी मिळत नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याचं काही बघितलं जात नाही, त्याचं पैसे मोजलं जात नाहीत, अशा उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते. म्हणजे माझा इकडे पाहुणा पंचायत समितीला झाला पाहिजे, मी त्या ठिकाणी आमदार झालो पाहिजे, माझा भाऊ नगरसेवक झाला पाहिजे, माझी इतर नातेवाईक नगराध्यक्ष झालं पाहिजे. ही जी षडयंत्र चालू आहे ही लोकशाहीसाठी घातक आहे. आणि तळागाळातल्या माणसाला त्या ठिकाणी आपल्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी गॅस सिलेंडर या पक्षाचे उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विचाराचे उमेदवार आहेत, म्हणून या ठिकाणी निवडून दिले पाहिजे. मतदारांना काय सांगाल? मतदाराला हेच आवाहन करतोय मी, नम्र पाया पडून आवाहन करतो, वंचित बहुजन आघाडीचं ज्या ठिकाणी उमेदवार आहेत, आमच्या भोसे गटात ऍडव्होकेट बापूसाहेब मेटकरी आहेत, या लक्ष्मी दहिवडी गटामध्ये प्रतिभाताई शिवशरण मॅडम आहेत, त्यांच्याच बरोबर प्राध्यापक महादेव ढोणे सर आहेत, तिकडे गेजगे साहेब आहेत. हे उमेदवार हे चळवळीतले उमेदवार आहेत, गोरगरिबाच्या प्रश्नांना न्याय देणारे उमेदवार आहेत. म्हणून या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहून एकदा क्रांती झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात या मंगळवेढा तालुक्याचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. म्हटली पाहिजे एकीकडे बलाढ्य शक्ती आहे, एकीकडे 5 आणि 10 हजार रुपयाचं वाटप केलं जातं, त्या ठिकाणी चांगली प्रस्थापित लोक येऊन त्या ठिकाणी भुलातापा देत असतात. त्याच्या विरोधातला उमेदवार हा गरीब सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे. आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो,
या सर्वसामान्य उमेदवाराच्या जर तुम्ही पाठीमागे उभा राहिला तर भविष्यात तुम्ही सुद्धा ज्यावेळेस निवडणूक लढवचाल त्यावेळेस सुद्धा सामान्य जनता आपल्या पाठीमागे उभा राहील एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो.